सी दिस, ओ माय गुडनेस, खूप धुकं आहे, इतकं सुंदर दिसतंय, ब्युटिफुल, सुपर्ब. आणि इतकं सुंदर धुकं आहे बघा, तुम्हीच बघताय ना. विजिबिलिटी खूप कमी असल्यामुळे आम्ही सगळे हजार्ड लाईट ऑन करूनच गाडी चालवतोय. तुम्ही बघत असता लाईनअप सॉलिड आहे, भरपूर पुणे आणि मुंबईवरून लोक आलेली आहेत हंटरची. गुड मॉर्निंग. आज हंटरवाल्यांबरोबर राईड आहे, त्यामुळे मी एकटीच इथून निघाली आहे. आज फुल पावसाचा दिवस आहे, त्यामुळे धमाल येणार आहे. वेदर चेक केलं, लोणावळ्यात चाललं, तिथे पण पाऊस भरपूर आहे, आता पण पाऊस भरपूर आहे. सो लेट्स सी, लेट्स एन्जॉय द रेन विथ मी गाईज. माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल मोबी टेल्स. सी यू ऑन द रोड. गणपती अप्पा मोरया, हर हर महादेव. चल संधू, सी यू. चल, जय श्रीराम. वाशी टोल नाक्यावर वाट बघते आहे आणखी 2 हंटर बडीजची. 6:45ला तू येतील, पण आता 6:35 झालेले आहेत. ओके, चलो, हियर दे आर. वी आर लिव्हिंग फ्रॉम वाशी टोल नाका. हेलो. चलो, लेट्स गो गाइस. ए मैचिंग, रेड रेड मैचिंग, रेड रेड मैचिंग. लेट्स गो गाइस, लेट्स गो. आता वाजले आहेत 6:47. आम्हाला पोचायचं आहे मॅगडीच्या थोडं पुढे, राईटला JNPT रोड जिथे सुरू होतो त्या ठिकाणी 7:30ला. सो वी विल रीच आराम से, नॉट अ इश्यू. आणि आम्ही सगळे शिकारी, आय मीन रॉयल एनफील्ड हंटर 350चे मुंबईतले रायडर्स आज लोणावळ्याला चालले आहेत ब्रेकफास्टसाठी. हा आमचा पहिला मीटिंग पॉईंट आहे सगळ्या हंटरसाठी. JNPT रोडला आम्ही इथून टच करू. मॅकडॉनल्ड्स त्या साईडला आहे. एक्सप्रेस, हा जो फ्लायओव्हर दिसतोय तो एक्सप्रेस हायवे आहे. चला, आम्ही आता निघतोय. गणपती अप्पा मोरया, हर हर महादेव, जय श्रीराम. लेट्स गो. दॅट्स आवर लीडर संजय. सो आमचं लाईनअप बघा, ऑलमोस्ट 30-35 40 बाईक्स आहेत, हंटर 350. आणि खूप सुंदर मुमेंट्स कॅप्चर करण्याचा प्रयत्न मी करेन. हे मोगली, आर यू रेडी फॉर दी अनदर राईड शोना? लेट्स गो. Here we are on my favorite route, JNPT. सो आत्ता इथून आम्ही जवळजवळ 30-40 हंटर्स आणि पुण्यावरून काही हंटर्स असे आम्ही लोणावळ्याला भेटणार आहोत. तिथे ब्रेकफास्ट करून गप्पा गोष्टी करून आम्ही परत येऊ लंचपर्यंत मुंबईत. सो लाईन अप खूप छान चाललं आहे. एका रांगेत आम्ही सगळे चालवण्याचा प्रयत्न करतोय. सुपर बायकर्स, आज संडे असल्यामुळे सुपर बायकर्सची टोळी रस्त्यावर दिसत आहे. फर्स्ट लेन जी आहे ती थोडी खराब आहे, पुढे पण थोडे खाचखळगे आहेत. बट या, इट विल रिमेन माय फेवरेट रोड ऑलवेज. येलो. खाचखळग्यांबद्दल बोलले आणि आले. सो तुम्ही जर का 100च्या स्पीडवर असाल JNPTवर तर प्लीज सांभाळून गाडी चालवा, कारण की सडनली असा एखादा पॅच येतोय जो खराब आहे. बी केअरफुल गाईज. सी दिस, ओ माय गुडनेस, वाव. कसं
कसं जमतं रे आपल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना इतकं छान रोड क्वालिटीमध्ये रोड बनवायला? कसं? हाय, हाऊ आर यू? प्रशांत, गुड टू सी यू. कुठे निघालास? कुठे निघालास? पुणे. आता रांगेत आम्ही आतापर्यंत व्यवस्थित फॉलो करत आलो आहोत, रांगेची शिस्त. आता घाटात खडी कसर लागणार आहे, हीच लेन फॉलो करायला. पण आतापर्यंत सगळे खूप सुंदर पद्धतीने चालवत आहेत गाडी. मला त्या प्रशांत भेटला तर तो त्याच्या एक्सपल्सवर पुण्याला चालला आहे. छान वाटतं जेव्हा तुम्हाला असे वेगळे रायडर भेटतात आणि मग ते तुम्हाला ग्रीट करतात. इट्स सो नाईस. मी तेव्हा तुमचं कळतं की तुमचा मित्रपरिवार हा किती मोठा आहे ते. चलो, घाट आया, घाट आया. पाऊस छान पडतोय, म्हणजे खूप जास्त पण नाही आहे आणि खूप कमी पण नाही आहे. अगदी मंद मंद असा पाऊस चालू आहे. धबधबे बघत असाल तुम्ही इथे. लोणावळा येतं आहे ह्याची झलक आत्ताच दिसायला सुरुवात झालेली आहे. आम्ही हा बोर घाट क्रॉस करत आहोत. खंडाळा येईल आधी आणि मग तिथून लोणावळा. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. गुड गाईज. गुड गोईंग, गुड गोईंग, गुड गोईंग, गुड गोईंग. ब्युटी, ब्युटी. ओ हो 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 हो. बघितलं का धबधबा किती सुंदर दिसतोय? ये हा स्वर्ग आहे, हे स्वर्ग अतिशय. बोर घाट. जस्ट खंडाळा क्रॉस करून आम्ही वर चढलो आहे. म्हणजे खंडाळा घाट क्रॉस करून आम्ही आता इथे वर आलो आहे आणि इथून पुढे लोणावळा. अजून तरी थोडा अजून पोर्शन बाकी आहे खंडाळा यायचं. ड्यूक्स नोज पॉईंट इथे आहे, तिथून ड्यूक्स. पण खूप धुकं आहे, इतकं सुंदर दिसतं आहे. ब्युटिफुल. हिअर इज द लाईन अप. Superb. Yay! Harsh. Hi, doggo. Hello, baby. Hush, hush, hush. What you want? What you want, bacha? Higundu? Higundu? कुठे 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 जायचे तुला? कुठे? ओके, सो त्या ठिकाणावरून आम्ही आता निघालो आहे आणि आता पुढे चाललो आहे लोणावळ्याच्या दिशेने. एक दोन अजून स्टीफ वळणं येणार आहेत ह्या घाटात. पण आतापर्यंत सगळेजण खूपच सुंदररित्या घाटातून गाडी चालवत आहेत. कुठेही लाईन ब्रेक न करता, कुठेही इन्स्ट्रक्शनचे म्हणजे कुठेही सूचनांचं उल्लंघन न करता अगदी व्यवस्थित चाललं आहे. आणि इतकं सुंदर धुकं आहे. बघा, तुम्हीच बघताय ना, विजिबिलिटी बघताय ना तुम्ही किती आहे ती छान. पण येस, दिस इज इट. दिस इज इट गाईज, दिस इज इट. Awesome. Awesome.
छान. विजिबिलिटी खूप कमी असल्यामुळे आम्ही सगळे हजार्ड लाईट ऑन करूनच गाडी चालवतो आहे. जास्तीत जास्त 4-5 लोक मला इथून दिसत आहेत आता सध्या. मी माझी ऑक्स लाईट पण ऑन ठेवली आहे, सो दॅट समोरून जर का एखादा मोठा व्हेकल येत असेल तर त्यांना कळेल की मी आहे इथे म्हणून. हेडलाईट तर आपल्या बाईकची डिफॉल्ट ऑन असते, त्यामुळे तसं काही इश्यू नाही आहे. पण सगळे हळू आरामात सगळ्या सेफ्टी मेजर्सची काळजी घेत राईड करत आहेत. थँक्यू सो मच रॉयल एनफील्ड फॉर अरेंजिंग दिस ब्रदरहूड राईड हंटर बडीज. लोणावळ्यात शिरतोय आम्ही आता. ही खंडाळा सिटी आहे, ह्याच्या पुढे मग लोणावळ्यात शिरतोय. आणि आम्ही आता क्रॉस करत आहोत लोणावळा सिटी. सकाळचे वाजले आहेत 9:36 आणि आतापर्यंतचे किलोमीटर झालेले आहेत 90 माझ्या घरापासून. अजून मला वाटतं एक 3-4 किलोमीटरवर आमचं ब्रेकफास्ट डेस्टिनेशन असेल. सो अंदाजे 100 किलोमीटर आणि पुन्हा जाताना 200 किलोमीटरची राईड असणार आहे ही आजची. ओहो, या सीझनमध्ये लोणावळा बऱ्यापैकी क्राऊडेड असतं, कारण की सगळ्यांना पावसाचे वेध लागलेले असतात, वॉटरफॉलचे वेध लागलेले असतात. या टुरिस्ट प्लीज या, पण रिस्पॉन्सिबिलिटीने राहा. बी अ रिस्पॉन्सिबल सिटिझन, बी अ रिस्पॉन्सिबल टुरिस्ट ऑफ सच प्लेसेस. विनाकारण रिस्क घेऊ नका. कारण की तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी बऱ्याच रेस्क्यू संस्थांना कामावर लागावं लागतं आणि त्यांचा जीव धोक्यात घालून ते लोक काम करत असतात. त्यामुळे तुम्ही जर का रिस्क नाही घेतलीत तर बरं होईल, जेणेकरून त्यांना त्यांचे म्हणजे रेस्क्यू टीमला त्यांचं जीव धोक्यात घालायची गरज नाही लागणार. लोणावळा क्रॉस झालेला आहे. मनशक्ती पण आम्ही आता क्रॉस केलं आहे. आता अजून थोडं पुढे निघालो आहे. इथे जवळपासच तो ढाबा आहे जिथे आम्ही आता ब्रेकफास्ट करायला जाणार आहोत. Bangalore 881, my next target of long distance ride. यार भरपूर राईड्स करायच्यात अजून. शेट, मध्य प्रदेश आहे, बँगलोर आहे, लडाख तर आहेच आहे, प्लस आणखीन एक जवळपासची राईड म्हणजे अष्टविनायक करायचं आहे. कधी होणार? कधी होएगा रे बाबा अपन का इतना सारा राइड. छबाच 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 पचाक. Hey, here we are, Pali village. Okay. Oh my God, look at that. So many riders are already here. Oh ho 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 ho. Cool, 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 cool. गाईज, आम्ही पाली विलेज इथे पोहोचलोय. ब्रेकफास्टसाठी सगळे बाहेर गेलेत. तुम्ही बघत असाल लाईनअप सॉलिड आहे. भरपूर पुणे आणि मुंबईवरून लोक आलेली आहेत हंटरची. शो यू हिअर ऑल्सो. माझ्या मागे बघत तर आज हंटरच हंटर दिसत आहे सगळीकडे. Hey Shlok, hi Harsh. How was it? How was the ride, guys? Absolutely amazing, brilliant feeling. And of course, to start 100-day celebration with our vibrant community of riders. Thank you so
much once again for joining us here. Thank you. See what we have got. Coupons and stickers. Okay. Yeah, we have almost 100 riders today here from Pune and Mumbai. Hi guys, good morning. So we have chole puri and sandwiches. Try. Guys, breakfast time. When you're riding your bike, because I'm pretty sure ये तो होता ही होगा. लोग देखते होंगे, लोग फोटोज भी लेते होंगे, वीडियोस भी लेते होंगे जब आप राइड करते हो. How does it feel? शांति मिलती है आपको इतनी स्पीड. Hey guys. Hi. Meet the girls gang from Pune. We have around 3.5 lakh Hunter 3. Wow. Yes. And of course, guys, not only in India. Yes, all of you. Thank you so much for joining us. One thing I would like to say, guys, that you guys have not only to spot a Royal Enfield Hunter 350. You guys. Guys, look here. We are Mumbai. Chalo, let's go. Let's go to Mumbai. Yes, Mumbai, here we come. कसला पाऊस आहे. ऑसम. So it was a very nice get together of all the hunters from Mumbai and Pune. Guys, खूप मजा आली. Thank you so much Royal Enfield for planning such an event. Nice, it was very good. We have interacted with many riders. मला खूप जणी भेटल्या ज्या रायडर्स आहेत आणि सगळ्यांना भेटून खूप मजा आली. खूप बरं वाटलं. गर्ल्स, डू जॉईन अस. राईड जर का करायची इच्छा असेल तर बिंदास राईड करा. अजिबात डिफिकल्ट नाही आहे. जर का तुम्ही ठरवलात तर तुम्ही नक्की करू शकाल. जर का मी करू शकते तर तुम्ही तर नक्कीच डेफिनेटली करू शकाल. तर माझ्या सगळ्या गर्ल्सना ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांना विनंती आहे की वेळ घालवू नका. लवकरात लवकर शिकून घ्या. ओके, खूप पाऊस आहे. मस्त 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 मज्जा येते, मज्जा येते. आणि जर का तुम्हाला माझी व्हिडिओ बघायला आवडत असेल तर प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल मोबी टेल्स. इंस्टावर पण माझं सेम हँडल आहे. प्लीज मला फॉलो करा. ओके गाईज, सी यू देअर. कसला पाऊस आहे, सुंदर. म्हणजे लोणावळ्याचं हे एक खासियत आहे यार. म्हणजे लोणावळा म्हटलं की पाऊस हा असलाच पाहिजे. आणि म्हणून विकेंडला एवढी गर्दी असते लोणावळ्यामध्ये. लोणावळ्याचं ट्रॅफिक
सो पावसाळ्यामध्ये लोणावळा आणि ट्रॅफिक हे एक मिळतं जुळतं समीकरण आहे. चलो रे, चलो 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 चलो. बऱ्यापैकी सिटीच्या ट्रॅफिकमधून आम्ही आता बाहेर पडत आहोत. इट वॉज व्हेरी बॅड. सुंदर आहे यार, कसलं धुकं पसरलंय बघा, छान. अजिबात इथे दरी दिसत नाही आहे काहीच. ड्यूक्स तर इथून खरं खूप छान व्ह्यू आहे ड्यूक्स नोज या माउंटनचं, या पिनाकलचं, पण इथून काहीच दिसत नाही आहे सध्या. एवढं धुकं पसरलेलं आहे. हसी वादियाँ खुला आसमां, आ गए हम कहाँ मेरे साजना. ओ मेरे साजन तो घर पे ही है. My साजन on Meteor is at home. ॲक्च्युली येऊ शकला असता संदीप. इट्स ओके. एक रॉयल एनफिल्ड बुलेट पण तर होती. नाईस 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 नाईस. लेट्स गो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. अच्छा अच्छा अच्छा. आर वी स्टॉपिंग हियर? बाय. No, we are not stopping here. Are we? Are we? अच्छा, काढू शकतो ॲक्च्युली. वी कॅन वेट फॉर फ्यू सेकंड्स. लोणावळा घाट. आता पण निघताना आमच्याबरोबर एक 7-8 बाईक्स आहेत जे आम्ही एकत्र राईड करत निघालो आहे खाली. सो जो राईड लीडर आहेत ते आत्ताही आमच्याबरोबरच आहेत आणि आम्ही सेम रूल जसं आम्ही येताना फॉलो करत होतो तो सेम रूल आम्ही आताही फॉलो करण्याचा प्रयत्न करत आहोत. घाटातून ना बाईक चालवायला मजा येते. आणि घाट हे फिलिंग आहे ना 4 व्हीलरमध्ये नाही मिळणार. म्हणजे जेव्हा ते वळणं ना फील होतात, तुमची गाडी जेव्हा अशी वळते ना तेव्हा ते तुमच्या पूर्ण शरीरामध्ये ते वळण फील होतं. ते 4 व्हीलरमध्ये फील होणं कठीण आहे, अगदीच कठीण आहे. 4 व्हीलरमध्ये मळमळायला लागतं असं फील होतं म्हणजे. पण 2 व्हीलरमध्ये इज लाईक ते असंच भिणभिणतं तुमच्या शरीरात आणि असं एकदम छान काहीतरी वेगळंच काहीतरी एक फिलिंग येतं. हो, मला माहीत नाही तुम्हाला कसे दिसतात पिक्चर्स, कारण की थोडंफार पावसामुळे बाष्प आलं आहे माझ्या लेन्सवर. गाईज, डू यू ॲग्री? कोणाला तुम्हाला सांगा बघू, तुम्हाला 2 व्हीलर आवडतं, 2 व्हीलरवर ट्रॅव्हल करायला आवडतं की 4 व्हीलरवर ट्रॅव्हल करायला आवडतं? आणि अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला 2 व्हीलरमध्ये आवडते करायला? म्हणजे असं काय एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतो ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की 2 व्हीलर इज अ ट्रान्सपोर्ट, जर का तुम्हाला एखादं ट्रॅव्हल एन्जॉय करायचं असेल तर? नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुमचं काय मत आहे याच्यावर.